हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत कंपोनंट्स. सो व्हॉट इज कंपोनंट्स? कंपोनंट्स म्हणजे काय हे आज आपण पाहणार आहोत. सो इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जाणार आहे की व्हॉट इज कंपोनंट्स, तेव्हा तुम्हाला आन्सर देता आलं पाहिजे. सो व्हॉट इज कंपोनंट? इन React.js, a component is basically a reusable piece of code that represents a part of the UI. म्हणजेच आपण याच्यामध्ये काय करणार आहोत, एक कंपोनंट्स क्रिएट करणार आहोत आणि तेच कंपोनंट आपण म्हणजेच फॉर एक्झाम्पल जर आपल्याला एखादं लॉग इन बटन क्रिएट करायचं असेल आणि तेच लॉग इन बटन आपल्याला जर सपोज होम पेज असेल, लॉग इन पेज असेल, दोन्हीमध्ये जर सेम लॉग इन पेज यूज करायचं असेल तर आपण काय करू शकतो, एक कंपोनंट क्रिएट करू शकतो आणि तेच जे काही कंपोनंट आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी काय करू शकतो, कॉलिंग करू शकतो. ते आपण आज प्रॅक्टिकली पाहूयात. ओके. सो जर एक्झाम्पल बघायचं असेल तर तुम्ही पाहू शकता, इन रिअल लाईफ एक्झाम्पल, जस्ट लाईक हाऊस इज बिल्ड विथ ब्रिक्स. सपोज जे काही विटांनी आपण जे काही आपलं घर बांधतो ते काय झाला, कंपोनंट झाला. फॉर एक्झाम्पल, रिॲक्ट ॲप इज बिल्ड इन विथ कंपोनंट्स. म्हणजेच आपण जे काही रिॲक्ट ॲप्लिकेशन क्रिएट करणार आहोत ते कसं क्रिएट करणार आहोत, वेगवेगळे कंपोनंट्स क्रिएट करून. ओके. सो त्याच्यानंतर app.js जी काही फाईल आहे ती काय आहे, इज अ रूट कंपोनंट. म्हणजे आपला जे काही रिॲक्ट ॲप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये app.js फाईल जी आहे त्याच्यामध्ये जे काही आपण जे काही सोर्स कोड आहे तो स्टोअर करतो. तर तोच काय आहे, मग रूट कंपोनंट आहे. म्हणजे जे काही आपण वेगवेगळे कंपोनंट्स क्रिएट करणार आहोत त्यांचं कॉलिंग पण आपण कुठे करणार आहोत, app.js फाईलमध्ये, बिकॉज ऑफ दिस इज अ रूट कंपोनंट. ओके. त्याच्यानंतर पाहूयात, एव्हरीथिंग इज अ कंपोनंट इन रिॲक्ट वेन बिल्डिंग UI. म्हणजे जेव्हा काही तुम्ही रिॲक्ट ॲप्लिकेशन करत आहात ते पूर्ण काय आहे, React.js मध्ये आपण वेगवेगळे कंपोनंट्स क्रिएट करूनच करणार आहोत. ओके. त्याच्यानंतर पाहूयात, मग देर आर टू टाइप्स ऑफ कंपोनंट्स. कंपोनंट्स टाइप्स जे आहेत ते काय आहेत, टू टाइप्सचे आहेत. मग त्याच्यामध्ये आहे फर्स्ट फंक्शनल कंपोनंट आणि सेकंड आहे क्लास कंपोनंट. तर आज आपण डिटेलमध्ये पाहूयात फंक्शनल कंपोनंट काय आहे. ओके. तर फंक्शनल कंपोनंट काय आहे हे आपण थेरॉटिकली अगोदर समजून घेऊयात आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती काय करूयात, प्रॅक्टिकल करूयात. So functional component are declared as a JavaScript function. म्हणजेच आपण हे काय करणार आहोत, तर फंक्शनल कंपोनंट म्हणजेच काय आहे, एक जावास्क्रिप्ट फंक्शन. जेव्हा जर तुम्हाला जावास्क्रिप्टचं नॉलेज असेल तर त्याच्यामध्ये आपण जसे फंक्शन क्रिएट करायचो तसंच याच्यामध्ये काय करणार आहोत, एक फंक्शन क्रिएट करणार आहोत. त्यालाच म्हणूयात जावास्क्रिप्ट फंक्शन आणि त्यालाच JS मध्ये काय म्हणतात, मग फंक्शनल कंपोनंट. मग जावास्क्रिप्ट फंक्शन मध्ये आपण काय, अगोदर जावास्क्रिप्ट मध्ये आपण फक्त फंक्शन क्रिएट करायचो आणि विथ द हेल्प ऑफ जावास्क्रिप्ट आपण कोडिंग करायचो. पण याच्यामध्ये काय करणार आहोत, जावास्क्रिप्ट फंक्शन क्रिएट करून आपण त्याच्यामध्ये HTML चा कोड करणार आहोत. म्हणजेच रिॲक्ट अलोज अस टू क्रिएट JavaScript function and in that we can write the code of HTML. ओके. त्याच्यानंतर आहे, दे आर स्टेटलेस कंपोनंट बट विथ द हेल्प ऑफ हुक्स दे कॅन नाऊ मॅनेज स्टेट ऑल्सो. म्हणजे जे काही फंक्शनल कंपोनंट आहेत ते कसे आहेत, स्टेटलेस कंपोनंट आहेत. पण विथ द हेल्प ऑफ हुक्स आपण काय करू शकतोय, जे काही त्याच्यामध्ये स्टेट्स वगैरे आहेत त्या मॅनेज करू शकतोय. आता हे आपण डिटेलमध्ये पाहूयात नेक्स्ट सेशनमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत की फंक्शनल कंपोनंट म्हणजे काय. मग फंक्शनल कंपोनंट्स आर द स्टँडर्ड इन रिॲक्ट बिकॉज दे आर शॉर्टर, इझियर अँड वर्क परफेक्टली विथ हुक्स. म्हणजेच फंक्शनल कंपोनंटमध्ये काय करणार, फंक्शनल कंपोनंट काय आहेत, स्टँडर्ड आहेत. बिकॉज ऑफ दे आर शॉर्ट कोड करू शकतोय आपण, इझिली कोड करू शकतोय अँड वर्क परफेक्टली विथ हुक्स. ओके. सो हुक्स हा टॉपिक आपण नेक्स्ट सेशनला पाहणार आहोत. ओके. तर त्याच्यानंतर आता आपण पाहूयात, प्रोग्राम करूया त्याच्यावरती म्हणजे तुम्हाला लवकर समजेल. मग याचं थोडंसं बेसिक समजून घ्या की आपल्याला आता फंक्शन क्रिएट करायचं आहे म्हटल्यानंतर काय करणार आहोत, आपण फंक्शन घेणार आहोत युजर. सपोज हा झाला फंक्शन नेम. ओके. हेच झालं आपलं कंपोनंट नेम. ओके. तर इथे काय करायचंय, कर्ली ब्रेस ओपन आणि याचं सिंटॅक्स जे काय आहे त्याच्यामध्ये रिटर्न असणार आहे, कर्ली ब्रेस ओपन हा क्लोज. त्याच्यामध्ये फर्स्ट आपल्याला काय घ्यायचं आहे, डिव्हिजन टॅग घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये हा डिव्हिजन टॅग क्लोज केला आणि इथे काय केलंय, H1 युजर कंपोनंट, H1 डेमो. ओके.
सो एक्सपोर्ट डिफॉल्ट युजर म्हणजेच आपल्याला त्याच्यानंतर हा जो काही आहे हे सिंटॅक्स आहे. म्हणजे आपण जर सपोज इथे काय करावं लागतं, फंक्शन जर आपण एखादा डिक्लेअर केला तर इथे काय करावं लागतं, एक्सपोर्ट डिफॉल्ट युजर, जे काही आपण कंपोनंट क्रिएट केलेला आहे त्याला एक्सपोर्ट करावा लागतो. मग याच्यामध्ये एक्सपोर्ट का करावं लागतं ते आपण जाणून घेऊयात. व्हॉट इज द रोल ऑफ एक्सपोर्ट डिफॉल्ट इनसाइड app.js, म्हणजे याचा रोल काय आहे. मग export statement is used to make a component available for import using import statement in other files. म्हणजेच जर सपोज आपल्याला हे कंपोनंट दुसऱ्या जे काही फाईल्स आहेत त्याच्यामध्ये जर कॉलिंग करायचं असेल, म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, त्याला अगोदर एक्सपोर्ट करावं लागेल, तेव्हाच आपण दुसऱ्या फाईलमध्ये काय करू शकतो, इम्पोर्ट करू शकतो. सो हाऊ टू इम्पोर्ट फाईल, इम्पोर्ट युजर फ्रॉम. मग त्याला जर इम्पोर्ट करायचं असेल तर काही सिंटॅक्स असेल, मग तर ते कशा पद्धतीने करू शकतो, इम्पोर्ट, मग युजर फ्रॉम, इथे जे काही आय असते ते स्मॉल लेटर मध्ये असते. सो इम्पोर्ट युजर म्हणजे काही इम्पोर्ट युजर, युजर जे काय आहे ते आपण इम्पोर्ट करतोय, तर कुठून करतोय, मग फ्रॉम, हे जे काही आपलं फोल्डर आहे कंपोनंट फोल्डर, आणि ते काय आपलं युजर, याच्यामधून मग आपण काय करतोय, इम्पोर्ट करतोय. सो तर आपण हे प्रॅक्टिकली पाहणार आहोत. त्याच्यानंतर थोडक्यात जाणून घ्या की इम्पोर्ट अँड एक्सपोर्टिंग कंपोनंट्स म्हणजेच काय. मग वाय नीड टू इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट कंपोनंट, मग इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट करण्याची का गरज आहे आपल्याला ते आपण पाहूयात. द मॅजिक ऑफ कंपोनंट्स लाईज इन देअर रियुजेबिलिटी. यू कॅन क्रिएट कंपोनंट्स दॅट आर कंपोज्ड ऑफ अदर कंपोनंट्स, बट ॲज यू नेस्ट मोर अँड मोर कंपोनंट्स, it often makes sense to start splitting them into different files. म्हणजेच आपण डिफरंट डिफरंट फाईलमध्ये जे काही स्प्लिटिंग करणार आहोत आपल्या कंपोनंट्सचं, त्यासाठी आपल्याला इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट करावं लागतं. this lets you keep your files easy to scan and reuse components in more places. म्हणजेच आपण एक कंपोनंट करून म्हणजे सपोज एक कंपोनंट क्रिएट करणार आहोत आणि तोच कंपोनंट आपण दुसऱ्या फाईल्समध्ये काय करणार आहोत, कॉलिंग करणार आहोत. म्हणजेच एकच कोड आपल्याला 10 वेळा करण्याची गरज नाहीये. ओके. सो इथे बघा, मग डिफॉल्ट जे काही एक्सपोर्ट इम्पोर्ट आहे ते 2 टाईपचे आहेत, डिफॉल्ट अँड नेम्ड. त्याच्यामध्ये एक्सपोर्ट स्टेटमेंट आहे. एक्सपोर्ट स्टेटमेंट कसं करायचं, मग एक्सपोर्ट डिफॉल्ट फंक्शन बटन. सपोज आपण काय केलेलं असेल, एखादं बटन नावाचं जे काही फंक्शन क्रिएट केलेलं असेल त्याला आपल्याला काय करावं लागणार आहे, एक्सपोर्ट डिफॉल्ट करावं लागणार आहे. आणि इम्पोर्ट कसं करणार आहे, मग इम्पोर्ट बटन फ्रॉम डॉट, जी काही फाईल असेल बटन डॉट जेएस, ती आपण इथे अशा पद्धतीने इम्पोर्ट करणार आहोत. त्याच्यामध्ये आहे मग नेम्ड एक्सपोर्ट फंक्शन बटन. सपोज मी काय केलं, एक्सपोर्ट फंक्शन बटन केलं, तर आपण त्याला कसं इम्पोर्ट करणार आहोत, मग इम्पोर्ट कर्ली ब्रेस ओपन बटन कर्ली ब्रेस क्लोज फ्रॉम बटन डॉट जेएस फाईल. अशा पद्धतीने डिफॉल्ट अँड नेम्ड असे दोन जे काही ते सिंटॅक्स आहे त्याच्यामध्ये एक्सपोर्ट डिफॉल्ट करण्यासाठी, इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट करण्यासाठी तर यामुळे आपल्याला काय करते, याची गरज पडते की आपल्याला आपले जे काही कंपोनंट्स आहेत ते काय करावं लागते, इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट करावं लागतं. आणि फॉर एक्झाम्पल इम्पोर्ट, आता सपोज मी काय केलंय, एक फंक्शन क्रिएट केलंय, ॲप नावाचं जे काही फंक्शन क्रिएट केलंय, तर त्याच्यामध्ये मी हे जे काही ॲप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये मी सपोज एखादं गॅलरी नावाचं फंक्शन क्रिएट केलंय, आणि त्या गॅलरी नावाच्या कंपोनंटलाच आपण काय करणार आहोत, त्या ॲपमध्ये कॉलिंग करणार आहोत. ते कसं करणार, गॅलरी अँड फॉरवर्ड स्लॅश अशा पद्धतीने यालाच काय करायचं आहे, मग इम्पोर्ट करायचं आहे, इम्पोर्ट गॅलरी फ्रॉम गॅलरी डॉट जीएस. ओके. तर आता आपण इथे पाहूया प्रॅक्टिकली. तर तुम्हाला आठवत असेल की आपण काय केलं होता, न्यू व्हॉल्यूम डी मध्ये रिॲक्ट जेएस बिगिनर्स एक फोल्डर क्रिएट केला होता, आणि त्याच्यामध्ये आपण माय ॲप नावाचं काय केलं होतं, एक काय केला होता, रिॲक्ट ॲप्लिकेशन क्रिएट केला होता. जर तुम्ही हा लेक्चर बघत असाल तर तुम्ही पाहू शकता की फर्स्ट सेशन मध्ये आपण कसं याचा सेटअप वगैरे केलं होतं. सो याच्यामध्ये आपण काय कसं ओपन करणार आहोत, कोड डॉट, बघा परत एकदा सांगते की इथे जायचं आहे आणि काय टाईप करायचं आहे, सीएमडी टाईप करायचं आहे. मग सीएमडी टाईप केल्यानंतर कमांड प्रॉम्प्ट आहे, त्याच्यामध्ये कोड डॉट केल्यानंतर हा कोड आपला कुठे ओपन होणार आहे, आपल्या व्हीएस कोडमध्ये, व्हिज्युअल स्टुडिओ कोडमध्ये हा आपला जे काही रिॲक्ट ॲप्लिकेशन आहे ते ओपन होणार आहे. आणि हे फाईल फोल्डर स्ट्रक्चर
आणि या सर्व फाईलचा आपण काय केलेलं आहे, इन डिटेलमध्ये सेशन घेतलेला आहे, तर तिथे तुम्ही पाहू शकता. ओके. सो आज आपल्याला प्रॅक्टिकली बघायचं आहे की मेन फाईलमध्ये जाऊयात आपण, SRC फोल्डर. हे काय आहे, मेन जे काही फोल्डर आहे आपलं SRC फोल्डर आहे, त्याच्यामध्ये app.jsx नावाची फाईल असते. ओके. सो आपण हा कोड आता अगोदर रन करून पाहूयात. टर्मिनलमध्ये जाऊयात, न्यू टर्मिनलमध्ये गेल्यानंतर आपल्याला हा कोड माय ॲपमध्ये स्टार्ट केलेला आहे. हे बघा, माय ॲप हे जे काय आहे आपलं रिॲक्ट ॲप्लिकेशन आहे. याच्यामध्ये आता तुम्ही काय करू शकता, ही कमांड आहे आपली रन करण्यासाठी, npm run dev. ही जी कमांड आहे त्याच्याने आपण काय करतो, आपलं रिॲक्ट ॲप्लिकेशन जे आहे ते रन करतो. एंटर करूयात. इथे पहा, हे बघा, HTTP localhost 5173 याच्यावरती काय करायचं आहे, कंट्रोल आणि एंटर करू शकता किंवा एंटर अँड क्लिक करू शकता. तिथे काय होणार आहे, आपल्या ब्राउझरवरती बघा, मी 2 टाइम्स केलं, 2 टाइम्स ओपन झालेला आहे. सो 1 टाइम पण तुम्ही करू शकता. याच्यामध्ये काय आहे, आता हे जे बाय डिफॉल्ट वीट प्लस रिॲक्ट हे ज्यांनी कोड केलेला आहे, बाय डिफॉल्ट जो कोड आहे तो आज आपण इथून रिमूव्ह करूया. बघा, हा कोड डिलीट करूया, हे पण काढून टाकूया. फक्त फंक्शन आपण डिक्लेअर करून पाहणार आहोत आज इन डिटेलमध्ये. हा कोड जो आहे तो आपण इथे डिलीट केलेला आहे. ओके. तर तुम्ही इथे पाहू शकता, हे जे काय आहे फ्रॅगमेंट आहे ते डिटेलमध्ये नंतर पाहूयात. आता बघूयात आपण इथे सपोज H1 हा झाला एक फंक्शन, झाला आपला ॲप फंक्शन ॲप. त्याच्यानंतर रिटर्न स्टेटमेंट, कर्ली ब्रेस ओपन, कर्ली ब्रेस क्लोज, आणि याच्यामध्ये काय जे काय आपण सपोज दिस इज माय फर्स्ट रिॲक्ट ॲप्लिकेशन, दिस इज माय फर्स्ट रिॲक्ट ॲप्लिकेशन. सो तुम्ही इथे पाहू शकता जे काही आपण कोड रन केलेला आहे, बघा इथे हे बघा, हे जी काही main.js फाईल आहे ती आपली ॲप जी काही फाईल आहे ती काय झाली असली पाहिजे, कॉल झाली असली पाहिजे. सो याच्यामध्ये import react from react. ओके. याच्यामध्ये पाहूया, अपडेट कंट्रोल सी. जर आपल्या जे काही ॲप्लिकेशन आहे जर आपल्याला दिसत नसेल तर आपण काय प्रेस करायचं आहे, कंट्रोल सी. ओके. सो परत एकदा रन करून पाहूयात. आपला बघा इथे दिस इज माय फर्स्ट रिॲक्ट ॲप्लिकेशन. याला आपण CSS वगैरे काहीच अप्लाय केलेलं नाहीये. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय करावं लागतं, हे ॲप्लिकेशन जे आहे ते इम्पोर्ट करावं लागतं. जेव्हा आपण इम्पोर्ट केलं नव्हतं तर काय झालं होतं बघा, इथे काय येत होतं, आपलं जे काही आपण टाईप केलंय आपल्या वेबसाईटमध्ये, जे काही हेडिंग्स असतील, पॅरेग्राफ्स असतील, ते दिसत नव्हते, बरोबर. तर आपल्याला काय करावं लागतं, इम्पोर्ट रिॲक्ट फ्रॉम रिॲक्ट, आणि इथे बघा बघू शकता एक्सपोर्ट डिफॉल्ट ॲप. ओके. तर इथे तुम्ही आता सुरुवातीला काय करा, डिव्हिजन टॅग घ्या. तुम्हाला डिव्हिजन टॅग माहितीच असेल. आपण हा फ्रॅगमेंट म्हणजे काय डिटेलमध्ये नंतर पाहूयात. इथे बघा, क्लोज करू शकता. बघा, हा जो काही आहे जावा, राईट क्लिक करायचं आहे, फॉर्मॅट डॉक्युमेंट करायचं आहे, व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये आपल्याला इथे दिसू शकते. ठीक आहे. इथे बघा, फंक्शन ॲप हे जे जे काय आहे आपले मेन रूट जे काही कंपोनंट आहे ते कोणतं आहे, app.jsx. तर याच्यामध्ये आपण दिस इज माय फर्स्ट रिॲक्ट ॲप्लिकेशन क्रिएट केलं होतं. आता आपण काय करूयात, SRC फोल्डरवरती जाऊयात आणि इथे काय करायचं आहे, लक्षात घ्या, व्यवस्थित पहा, न्यू फोल्डर क्रिएट करायचं आहे. काय आता आपण काय करणार आहोत, कंपोनंट क्रिएट करणार आहोत. कंपोनंट्स, वेगवेगळे कंपोनंट्स याच्यामध्ये क्रिएट करणार आहोत. आता इथे मी काय केलं, एक फोल्डर क्रिएट केलेलं आहे कंपोनंट्स नावाचं. मग याच्यावरती राईट क्लिक करायचं आहे, न्यू फाईल क्रिएट करायची आहे, user.jsx. इझी आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करा. बघा इथे मग याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, आता आपला कोड टाईप करायचा आहे. user.jsx नावाची आपण फाईल क्रिएट केली. तर आपण इथे सुरुवातीला काय करूया, फंक्शन क्रिएट करूया. फंक्शन
युजर नावाचं आपण नाव काय दिलेलं आहे युजर. आणि जेव्हा आपण कंपोनंट क्रिएट करत असतो तेव्हा त्याचं फर्स्ट लेटर काय पाहिजे, कॅपिटल लेटर पाहिजे. फंक्शन युजर त्याच्यामध्ये असं घेऊयात. मग आपल्याला इथे काय करावं लागतं, फंक्शन रिटर्न करावं लागतं. कर्ली ब्रॅकेट्स ओपन अँड क्लोज याच्यामध्ये एंटर करूयात आणि इथे घेऊयात डिव्हिजन टाईप. आणि जे काय आपल्याला इथे मेन्शन करायचं ते करू शकतो. आणि इथे आपल्याला काय करावं लागतं, आपलं जे काही कंपोनंट आपण इथे ना म्हणजे जे काही आपण फंक्शन क्रिएट करतो त्याला आपण आत्ताच डिटेलमध्ये पाहिलं आहे. थेरॉटिकली मी एक्सप्लेन केला आहे तुम्हाला की हा जो काही फंक्शन आहे त्याला आपल्याला काय करावं लागतं, एक्सपोर्ट करावं लागतं. डिफॉल्ट युजर बघा इथे आता काहीच एरर नाही आहे. त्याच्यानंतर आपल्याला जर हा कंपोनंट कुठेतरी काय करायचा आहे, कॉलिंग करायचं आहे आणि आपल्याला app.jsx मध्ये याला कॉलिंग केलं तरच आपण काय करतो, आपण आपल्या वेबसाईटवरती इथे काही जे काही आपण वेब ॲप्लिकेशन क्रिएट करणार आहोत तिथे पाहू शकतो. ओके, तर आता बघा इथे h1 टॅग घेऊयात, आय एम युजर टाकूयात, आय एम युजर. त्याच्यानंतर तुम्हाला पॅराग्राफ द्यायचं असेल एखादा काही तर तुम्ही तिथे पॅराग्राफ्स पण देऊ शकता. This is my first React app application असं टाकू शकता. ठीक आहे, आपण आता एवढेच घेऊयात. त्याच्यानंतर आता सपोज हा कंपोनंट आपल्याला काय करायचा आहे, आता इथे मी काय केलं, आय एम युजर दिस इज माय फर्स्ट रिएक्ट ॲप्लिकेशन असं केलेलं आहे. सो दिस इज माय, इथून आपण काढून टाकूयात आता इथून. ओके, सो आपल्याला जर हा जो कंपोनंट आहे तर कॉलिंग करायचा असेल तर कुठे करावा लागतो, app.jsx फाईलमध्ये. मग कसं करणार, app.jsx मध्ये युजर इथे बघा ऑटोमॅटिकली आलेला आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे म्हणजे ऑटोमॅटिकली आपला हा जो काही युजर आहे तो इथे इम्पोर्ट झाला. म्हणजे इम्पोर्ट करण्यासाठी काय करावं लागेल, इम्पोर्ट युजर फ्रॉम हा जो काही आपला फोल्डर कंपोनंट्स आणि युजर, त्याच्यामध्ये काय आहे आपल्या कंपोनंट्समध्ये युजर नावाचा हा काय आहे फंक्शन आहे, त्याला काय केले आपण इथे इम्पोर्ट केले. ते केल्यानंतरच काय होतं, ते कॉलिंग होतं. म्हणजेच आपण इथे एक्सपोर्ट केलं होतं त्याच्यामुळे इथे इम्पोर्ट करू शकलोय. ओके, तर आता बघूयात आपण इथे हे आपण कॉलिंग केले, मग आपल्या वेबसाईटवरती दिसतंय का ते बघूयात आपण. इथे बघा बघा परत ओपन झाले. सो इथे आपण रन केलाय, दिस इज माय रिएक्ट ॲप्लिकेशन. परत बघूयात आपण याला काय प्रॉब्लेम आहे ते. दिस इज माय फर्स्ट रिएक्ट ॲप्लिकेशन. पण मी इथे काय केलं आहे ते रिमूव्ह केलं आहे आणि युजर कंपोनंटला मी ते कॉल केला आहे. मग युजर कंपोनंटमध्ये एक्सपोर्ट डिफॉल्ट युजर आणि हा जो काही युजर आहे त्याला आपण इथे इम्पोर्ट करूयात. इम्पोर्ट रिॲक्ट फ्रॉम रिॲक्ट. बघा, तर आपल्याला काय करावं लागतं की इथे इम्पोर्ट करावं लागतं, इम्पोर्ट रिॲक्ट फ्रॉम रिॲक्ट. आणि इथे काय करावं लागतं, एक्सपोर्ट करावं लागतं. म्हणजे हे जे काही फंक्शन आहे ते आपण कुठून तरी इम्पोर्ट करतोय. कुठून इम्पोर्ट करतोय, रिॲक्ट फ्रॉम रिॲक्ट. अँड हे जे काही युजर आहे तो इथे काय केला, सपोज मी एक्सपोर्ट डिफॉल्ट युजर केला तर इथे काय येत आहे, एरर येत आहे बघा. म्हणजे आपल्या ऍप्लिकेशन मध्ये एरर येऊ शकतो. आता सेव्ह करते मी इथे, कंट्रोल एस करते आणि इथे काय आलंय बघा. बघा आता जे काही आहे ते आपल्या जे काही आपण एक्सपोर्ट जर करत नसेल तर आपल्या ॲप्लिकेशनमध्ये म्हणजेच फंक्शनमध्ये काय होत आहे, एरर येत आहे. आणि आपण जे काही आपलं जे काही वेबसाईटमध्ये कोडिंग केलं आहे ते आपण म्हणजे विजिबल होत आहे का ब्राउझरवरती नाही होत आहे. ओके, तर त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, मग इथे एक्सपोर्ट डिफॉल्ट करणं गरजेचं आहे. ओके, सो हे झालं आपला फंक्शनल कंपोनंट. म्हणजेच हा जो काही आहे जावा स्क्रिप्टचा कोड आहे, म्हणजे फंक्शन जे आहे ते आपण जावा मध्ये डिक्लेअर करायचो आणि त्याच्यामध्ये आपण काय करतोय बघा इथे, हा जो कोड आहे तो HTML कोड आहे. ओके, सो आज आपण आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं आहे, फंक्शनल कंपोनंट्स. कंपोनंट्स म्हणजे काय आणि फंक्शनल कंपोनंट म्हणजे काय. तर तुम्ही काय करा, आज
आज याच्यावरती प्रॅक्टिस करा. कशावरती? कंपोनंट्स फोल्डर क्रिएट करा. जर तुम्ही नवीन असाल तर हे तुम्हाला ही जी काही आहे ती तुमची सुरुवातच आहे. सो बिगिनर लेवल पासून आपण घेत आहोत. सो तुम्ही काय करू शकता, इथे कंपोनंट्स नावाचं फोल्डर क्रिएट करू शकता. आणि जर तुम्ही हा रिॲक्ट ॲप्लिकेशन क्रिएट केला नसेल आणि तुम्ही जर पाहिलं नसेल फर्स्ट सेशनमध्ये आपण काय केलेलं आहे, ह्याचं सेटअप केलेलं आहे की कसं रिॲक्ट ॲप्लिकेशन आपण क्रिएट करू शकतो. तर फर्स्ट सेशन पहा आणि त्याच्यानंतर आजचं हे जे काही सेशन आहे तुम्ही पाहू शकता. त्याच्यामध्ये कंपोनंट्स नावाचं फोल्डर क्रिएट करा, युजर नावाचा जे काही फंक्शनल कंपोनंट क्रिएट करा आणि त्याला कुठे app.jsx मध्ये तुम्ही काय करू शकता, कॉलिंग करू शकता. म्हणजेच आता इथे बघा तुम्ही, आता बघा, आय एम युजर, दिस इज माय फर्स्ट रिॲक्ट ॲप्लिकेशन जे काय शो होत आहे. जर सपोज मला काय करायचं आहे, परत मला हेच शो करायचं आहे. ठीक आहे, तुम्ही काय करू शकता, परत ते रियुजेबल कंपोनंट्स म्हणजे काय बघा, तर युजर तुम्ही इथे याला परत एकदा कॉल करू शकता आणि सेम पाहू शकता. सेम म्हणजे तुम्हाला 10 वेळा कोड करण्याची गरज नाही. म्हणजे तुम्ही 10 टाइम्स जरी केलं, फक्त काय करायची गरज आहे, तुम्हाला कोड कॉलिंग करायची गरज आहे इथे बघा, 3 टाइम्स. किती वेळा पण तुम्ही कॉलिंग करू शकता. आणि याच्याच लेक्चरमध्ये आणखी नंतर एक प्रॉप्स म्हणजे प्रॉप्स नावाची एक कन्सेप्ट आहे, ते आपण डिटेलमध्ये नेक्स्ट सेशनमध्ये पाहणार आहोत. विथ द हेल्प ऑफ प्रॉप्स आपण लॉट ऑफ डेटा म्हणजे काय करू शकतोय, म्हणजे खूप सारं कोडिंग करण्याची गरज नाहीये. विथ द हेल्प ऑफ प्रॉप्स आपण काय करू शकतोय, पॅरेंट कंपोनंट टू चाइल्ड कंपोनंट जे काही डेटा पास करू शकतोय. म्हणजेच आजच्या सेशनमध्ये तुम्ही एवढंच लक्षात घ्या की फंक्शनल कंपोनंट म्हणजे काय, कंपोनंट म्हणजे काय, तुम्हाला डिटेलमध्ये याचं जे काही आन्सर देता आलं पाहिजे इंटरव्ह्यूमध्ये. म्हणजेच आपण थेरॉटिकली आणि प्रॅक्टिकली दोन्ही पाहतोय. ठीक आहे. सो जे काही तुम्हाला आजच्या सेशनमध्ये समजलं नसेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा अँड शेअर करा अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.